नमस्कार पालकांना. मेंदू रचनाशास्त्रज्ञ डॉक्टर अर्नॉल्ड शिबेल यांनी मेंदूबद्दलचे केलेले वर्णन फार चपखल आहे. तो म्हणतो, अपरिपक्व मेंदू म्हणजे इमॅच्युअर किंवा वाढणारा मेंदू हा एखाद्या मोठ्या वृक्षाप्रमाणे असतो. त्यावर हजारो लाखो छोटे छोटे पक्षी गर्दी करून बसतात आणि नाजूक आवाजात एकाच वेळी सामूहिक गातात. तेव्हा एकही स्वतंत्र गाणे ऐकू येणे शक्य नसते. मेंदू जसा जसा मॅच्युअर किंवा परिपक्व होतो त्या समवेत काही धागेदोरे तुटतात तर काही मजबूत होतात. तेव्हा जसं याच मोठ्या वृक्षावर थोडेसे पूर्वीपेक्षा कमी पण मोठे पक्षी बसून मोठ्या आवाजात स्पष्टपणे आपली स्वतंत्र गीते गातात, तेव्हा प्रत्येकाचे वेगळे गाणे व्यवस्थित ऐकू येते. मोठ्या मेंदूचे दोन भाग असतात, उजवा आणि डावा. उजवा मेंदू दृष्टीचे नाविन्य पूर्णत्वाने काम करतो. संगीतात स्वरमाधुर्याकडे लक्ष देतो. गीताकडे किंवा स्वररचनेकडे कमी बघतो. भाषेच्या अर्थाकडे लक्ष देता येणं, सारांश बघणं, शरीर भाषेकडे पाहता येणं, बॉडी लँग्वेज, हेही उजव्या मेंदूचं काम असतं. डावा मेंदू पटकन विशिष्ट शब्द आठवणं, अक्षरं आठवणं, स्पेलिंग बरोबर असणं, पाढे पाठवणं वगैरे कामे करतो. वेळेचं भान ठेवणं, विशिष्ट संरचना करणं, छोटी छोटी कुशल हातांची कामं करतो. ऐकण्याकडे जास्त महत्त्व, गीतात नोटेशन आणि शब्दांकडे लक्ष देणं, त्यातील गोडव्यापेक्षा भाषेमध्ये विशिष्ट उच्चारांना महत्त्व देणं, शब्दांची विशिष्ट रचना करणं आणि अर्थाकडे लक्ष देतो. दोन्ही मेंदूंमध्ये लंबकाप्रमाणे मनातील विचारांचा चेंडू फेकला जातो आणि प्रत्येक समस्येचे निराकरण करतो. काही शिक्षण तज्ज्ञांच्या मते आजचे विद्यार्थी जास्त उजव्या मेंदूच्या प्रवाहाखाली वावरतात. वाचन, लेखन, कॉम्प्युटिंग, तर्कसंगत लिहिणं आणि चिकित्सापूर्ण कारणमीमांसा करणं हे सर्व डाव्या मेंदूचं काम, परंतु उजव्या मेंदूच्या मदतीशिवाय हे शक्य नसतं. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न असा की मुलं उजव्या मेंदूच्या प्रभाव असलेली आहेत की नाहीत, यापेक्षा त्यांच्या भोवतालचे वातावरण आणि शिक्षण त्यांना दोन्ही मेंदू समतोलाने वापरायला शिकवतो आहे की नाही, हा महत्त्वाचा. पुढील प्रजा हुशार, चौकस, आत्मनिर्भर आणि संशोधक वृत्तीची व्हायला हवी असेल तर आपण काय करायला पाहिजे याचा विचार करा पालकांनो. धन्यवाद.